झोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकांकडून घोर फसवणूक होते. त्यामुळे महानगरपालिकेने विकासकाला परवानग्या देताना रहिवाशांवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरी येथील SRA प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी, SRA पालिका अधिकारी आणि विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यामध्ये घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. होपट येथील भाजप कार्यालयात झालेल्या 86व्या जनसेवकाचे जनसंवाद कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी समाज माध्यमांना माहिती दिली आहे. ते म्हणाले, पुनर्विकासक योजनेमध्ये रहिवाशांची फसवणूक झाल्याच्या 3 तक्रारी प्राप्त झाल्यात. अनेक वर्ष इमारतीत राहणारे रहिवासी विकासकांच्या त्रासाने गांजले आहेत. भाडे मिळत नाही आणि घरही मिळत नाही. अशा रहिवाशांचा हक्क अबाधित राहावा यासाठी महापालिकेनेच काळजी घ्यायला हवी. कोपरी येथील SRA योजनेमध्ये विकासकाने विक्रीची इमारत उभी केली होती. त्यातील सदनिका विक्रीही झाली, पण मूळ रहिवाशांना अद्याप घरं मिळालेली नाहीत. शिवाय विकासकाने जवळपास 5 कोटी रुपये एवढे भाडे थकवल्याचं केळकर यांनी सांगितले. याबाबत पुढील आठवड्यामध्ये संयुक्त बैठक आयोजित करण्यात येऊन सोक्षमोक्ष लावणार असल्याचंही त्यांनी म्हणाले. या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, भरत चव्हाण, नगरसेविका उषा वाघ, संजय पाटील, अनिल भगत, राजेश जाधव, योगेश भंडारी, सचिन पाटील उपस्थित होते. आज 86वा जनसंवाद कार्यक्रम होपट येथे आमचा चालू आहे, अजून सुद्धा सुरूच आहे. आणि याच्यामध्ये अनेक बांधकामं जी आहेत ती ठाणे शहरामध्ये जुनी बांधकामं झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट चालू आहे. आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये देखील भाड्याने राहणारी जी लोक आहेत, जे 50 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष राहणारे लोक आहेत, यांना जो विकासक येतो तो प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो. त्याच्याबरोबर योग्य ते ॲग्रीमेंट करत नाही आणि महापालिकेकडनं परवानगी घेऊन बांधकाम पूर्ण करतो. आणि जे त्या ठिकाणी मूळ तिथे राहणारे असतात त्यांना देखील त्या ठिकाणी घर दिलं जात नाही. हक्काचं जे त्याला मिळाला पाहिजे, जो राहतो त्याचा हक्क अबाधित राहायला पाहिजे. राहील त्याची जमीन, कसेल त्याची जमीन जे आपण म्हणतो, तसं जो राहणारा आहे त्याचा हक्क जो आहे तो त्या पुनर्विकासामध्ये अबाधित असला पाहिजे. आणि यासंबंधी माझ्याकडे 3 तक्रारी आज आल्या होत्या आणि मी महापालिकेला, शहर विकास खात्याला देखील सांगितले की हे आपण तपासून बघत जा आणि तिथे जे जे रहिवासी आहेत त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता तुम्ही देखील संबंधित विकासाला कुठल्याही परवानग्या देऊ नका. SRAच्या संबंधामध्ये देखील काही वेळेला भाडी दिली जात नाही, काही वेळेला काम ठप्प झालेलं असतं. अशा याच्यामध्ये त्या कोपरीच्या SRA प्रकल्पामध्ये त्याचे विकासक आहेत गुप्ता म्हणून, त्यांनी जवळजवळ 4-5 कोटीची भाडीच राहिलेली आहे. इमारत पूर्ण होते, सेलची बिल्डिंग पूर्ण व्हायला येते, सेलच्या बिल्डिंगची विक्री देखील त्या ठिकाणी केली जाते. आणि जे मूळ राहणारे तिथले, ज्यांना त्या ठिकाणी आणायचं असतं राहण्याकरता झोपडपट्टी वासियांना, त्यांना भाडी दिली जात नाही. तर याच्यासंबंधी आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये यासंबंधी बैठक घेणार आहोत.